श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओमध्ये पहा स्वामी समर्थांच्या अपार कृपेची आणि एका निष्पाप भक्ताच्या अथांग श्रद्धेची भावुक करणारी कथा. जेव्हा एका गरीब भक्तावर संकट आले तेव्हा स्वामी समर्थ त्यांच्या एका हाकेवर कसे धावून आले आणि त्यांनी कसा अद्भुत चमत्कार घडवला हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला आपण कथेला सुरुवात करूया. भक्ताच्या एका शब्दासाठी धावून आले स्वामी समर्थ. ही कथा स्वामी समर्थांच्या अपार कृपेची आणि एका गरीब भक्ताच्या अथांग श्रद्धेची आहे, जी प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयाला थेट स्पर्श करेल. सोलापूरजवळील एका लहानशा गावात रामू नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्या घरी आजारी मुलगा होता आणि खाण्यापिण्याची भ्रांत होती. डॉक्टरांनी सांगितले होते की आज रात्रीपर्यंत औषध मिळाले नाही तर मुलगा काय वाचणार नाही. रामूकडे एकही रुपया नव्हता. रामू बिचारा गरीब होता. निराश होऊन तो अक्कलकोटच्या दिशेने धावत सुटला. स्वामींच्या मठात पोहोचून त्याने स्वामींचे पाय धरले आणि रडत रडत म्हणाला, स्वामी, माझी परीक्षा नका घेऊ. माझा एकुलता एक मुलगा वाचवा स्वामी. स्वामींनी रामूकडे पाहिले आणि जवळच पडलेला एक मातीचा खडा उचलून त्याच्या हातात दिला आणि म्हणाले, जा हे तुझ्या मुलाच्या उराशी ठेव. जा हे तुझ्या मुलाच्या उराशी ठेव. लोकांनी रामूला हसले. मातीचा खडा काय जीवन वाचवणार आहे? पण रामूची स्वामींवर श्रद्धा होती. रामूची स्वामीवर खूप जास्त श्रद्धा होती. तो धावतच घरी गेला आणि त्याने तो खडा मुलाच्या छातीवर ठेवला. अचानक चमत्कार झाला. मुलाचा श्वास सुरळीत झाला. त्याचा ताप उतरला आणि त्याचे डोळे उघडले. मातीच्या खड्याचे रूपांतर एका दिव्य भस्म मणीमध्ये झाले होते. दुसऱ्या दिवशी रामू स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला आणि म्हणाला, स्वामी हसले आणि म्हणाले, अरे वेड्या, मातीत ताकद नव्हती, ती ताकद तुझ्या विश्वासात होती. अरे वेड्या, मातीत ताकद नव्हती, ती ताकद तुझ्या विश्वासात होती. जिथे पूर्ण श्रद्धा असते तिथे मी स्वतः उभा असतो. तर स्वामी म्हणाले, स्वामींच्या म्हणण्याचा अर्थ असा झाला, तुम्ही जिथं श्रद्धा ठेवाल तिथं मी स्वतः असेल. तुम्ही फक्त करत राहा, त्याच्या मागे मी असेलच नक्की.